आपण आयुक्तांची भेट घेणार आहात आणि कोणत्या अधिकाऱ्यांचं आणि ठेकेदारांचं ह्याच्यात मिलीभगत आहे? मी नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा पश्चिम विभागाच्या बाबतीमध्ये आजच एक पत्र महानगरपालिकेला दिलेलं आहे. शिबल हॉटेल ते 12 बंगला बॉईज टाउन रोड या ठिकाणी महानगरपालिकेने चालू महिन्यामध्ये एक नवीन पाईपलाईन टाकली 6 इंचाची 150 mm ची, आणि काहीही कारण नसताना महानगरपालिकेच्या खर्चाची उधळपट्टी चालू आहे सध्या. त्या ठिकाणी 300 mm ची मोठी भली पाईपलाईन फार दुसऱ्या मजल्यावरती पाणी जातं प्रेशरने. ती पाईपलाईन असताना सुद्धा तिच्या शेजारी अगदी 6 इंचावरतीच जमिनीच्या खाली फक्त 6 इंचावरती एक नवीन पाईपलाईन टाकली 150 mm ची. आणि अशा प्रकारे सर्रास ठेकेदार आणि अधिकारी नको त्या ठिकाणी पाईपलाईन टाकून महानगरपालिकेचा खर्च वाढवतात. काही आवश्यकता नसताना तिथल्या लोकांना अतिशय त्याचा त्रास होत आहे. वरचेवर मातीमध्ये रस्त्याच्या बाजूला एवढी मोठी पाईपलाईन टाकली आणि ती अतिशय निष्कृत दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी एखादं मोठं व्हेकल गेलं हायवा वगैरे ट्रक वगैरे तर ती पाईपलाईन लगेच तुटून जाणार आहे. अशा नको त्या ठिकाणी पाईपलाईन टाकतात. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाईपलाईन, त्या ठिकाणी नागरिक ओरडतात का या ठिकाणी पाईपलाईन टाकून द्या, तिथे टाकत नाहीत. आणि मनमानी सध्या 2 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये लोकल बॉडी नाही, कोणाचंही लक्ष नाही, नगरसेवकांचं लक्ष नाही, कोणी पदाधिकारीचं लक्ष नाही. ठेकेदार आणि यांचं नाव काय? ठेकेदाराचं आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांचं काय नाव आहे? संबंधित अधिकारी त्या ठिकाणी डीबी आहेरे म्हणून उप अभियंत्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे. मी त्यांच्याशी काल बोललो. ते म्हणे ते अशी तिथं जुनी लाईन होती रस्त्याच्या मध्ये, मग ती आम्ही शिफ्ट केली. जुनी लाईन केव्हाची होती? 35-40 वर्षापूर्वीची. पण त्या ठिकाणी ऑलरेडी मोठी लाईन असताना जुनी लाईन रिजेक्ट झालेली, ती बंद करण्याच्या ऐवजी अजून लाईनीच्या वरती लाईन, नको त्या ठिकाणी 2-2, 3-3 लाईनी, आणि ज्या ठिकाणी पाणी नाही तिथं लाईनी नाही. लोक ओरडतात, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, पूर्ण दुर्लक्ष करायचं. आणि यांची स्वतःची मनमानी. अधिकारी आणि ठेकेदार हे दोघं जण सध्या नाशिक महानगरपालिकेचे मालक झालेले आहेत. या सर्व गोष्टींचं मी आयुक्तांशी भेटून ओहापोह करणार आहे आणि यांच्या संबंधित अधिकाऱ्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी राहील.